यानंतर नाशिकमधून महत्त्वाची बातमी। नाशिकच्या सुरगडामध्ये आता जीवघेडा प्रवास सध्या सुरू आहे। पूल नसल्यामुळे पाण्यातूनच आता प्रवास करावा लागतोय। महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या गावकऱ्यांचे यामुळे चांगलेच हाल होत आहेत। किरपाडा गावाकडे कधी लक्ष देणार प्रशासन, असा सवाल आता इथले नागरिक उपस्थित करतायत। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडे। अभिजित, आपण पाहतोय नाशिकच्या सुरगडामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार सुरू आहे। प्रशासन लक्ष कधी देणार? अगदी खरं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जो आदिवासी भाग आहे तिथल्या नागरिक जे आहे ते विकासापासून वंचित आहे। अगदी पायाभूत सुविधा देखील या गावांपर्यंत पोहोचू शकलेली नाहीये। आता ही जी दृश्य आपण पाहतोय ती सुरगाणा तालुक्यातल्या किरपाडा गावातली आहेत। या नागरिकांना खरं तर या ठिकाणी पूल नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस नदी दुथडी भरून वाहत असते त्यावेळी अशा पद्धतीने अगदी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। अगदी महिलांना देखील आपल्या मुलांसोबत या धोकादायक पद्धतीने पाण्यातून प्रवास करावा लागतोय। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जाते, मात्र अद्यापही या ठिकाणी नदीवर पूलच झालेला नाही आणि परिणामी अशा पद्धतीने हा सगळा जीव धोक्यात घालून प्रवास जो आहे तो इथल्या आदिवासी नागरिकांना करावा लागतोय। नक्कीच धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं हे गाव पाहतोय। पावसाळ्यामध्ये अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष इथले स्थानिक रहिवासी आहेत, त्यांना या पुराच्या पाण्यातून एका बाजूने दुसऱ्या बाजूला हे जावं लागते। त्यामुळे प्रशासन कधी इथे पूल उभारणार असा प्रश्न आता येथील स्थानिक नागरिक उपस्थित करतात। महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरचं सुरगाणा म्हणून हे गाव आहे।